हॅलो नमस्कार. आज आपण भरलेल्या वांग्यांची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 9-10 वांगी धुवून आणि मधून कापून घेतलेली आहेत. त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यानंतर खोबऱ्याचे काही काप पण भाजून घेतले, थोडासा लसूण, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा. त्यानंतर मी खोबरं आणि शेंगदाणे मिक्सरमधून बारीक असे करून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर आणि जिरा पावडर हे असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडंसं मीठ पण ॲड करायचं. हे सगळं मिक्स केल्यानंतर त्यात पाणी टाकून ते ओलसर करायचं, कारण आपल्याला हे सगळं एक वांग्यांमध्ये फिल करून घ्यायचं. हे सगळं छान झाल्यानंतर ओलसर एका वांग्यामध्ये फिल करून घ्यायचं. पूर्ण वांगी फिल झाल्यानंतर ही सगळी वांगी इथं मी फिल करून घेतलेली आहेत मसाल्याने. त्यानंतर कढईत थोडंसं तेल टाकून पहिले मोहरी तडतडून घेतली, त्यानंतर जिरं आणि कढीपत्ता. हे सगळं झाल्यावर कांदा टाकायचा. कांदा लालसर भाजल्यानंतर त्यात आपण टाकूया लसूण. लसूण पण चांगला भाजल्यानंतर त्यात आपण मसाले ॲड करूया: लाल तिखट, हळद पावडर, जिरा पावडर आणि धने पावडर. मी काही बाकीचा एक्स्ट्रा मसाला त्याच्यामध्ये ॲड करत नाही. हे जे घरगुती आपले रोजचे आहेत तेच ॲड करते. थोडं पाणी टाकायचं आणि राहिलेला जो शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा कूट आहे त्याच्यात टाकून घ्यायचा. थोडी भाजी घट्टसर होते. थोडंसं पाणी टाकायचं, कारण आपल्याला नंतर पण पाणी ॲड करायचं, जसं वांगे टाकल्यानंतर जेवढं लागेल तेवढं. त्याच्यानंतर हे सगळे वांगे आपण त्याच्यात टाकून घ्यायचे मसाल्यात. थोडे परतून घ्यायचे तेलामध्ये. सगळ्या वांग्यांना मसाला लागला पाहिजे. थोडं पाणी टाकायचं. सुरुवातीला एकदम जास्त पाणी नाही टाकायचं, कारण त्या वांग्यांमधला जो मसाला आहे तो बाहेर येतो. वाफून घेतल्यानंतर पाणी ॲड करायचं जेवढं लागेल तेवढं, आणि भाजी आपली रेडी झाली. थँक्यू.